महिलांसाठी भाऊ हा हक्काचा असते ते आमचा सारंग भैया आहे. एकच धर सारंग धर. आतापर्यंत इतक्या वर्षात महिलांच्या बद्दल आरोग्याचा कोणी इतका विचार केला नव्हता एवढा आमच्या सारंग देशमुखनी केलाय. खरं म्हटलं तर हे खूप छान देशमुख साहेबांनी नियोजन केलेलं आहे. सारंग साहेबांनी जो हा उपक्रम केलाय तो छान आहे. जिमची बाहेर जायचं म्हणजे फी परवडणारी नसते सर्वसामान्य महिलांना, पण आता त्यामुळे हे जिम झाल्यामुळे सगळ्या इथल्या एरियाच्या सगळं महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे. बायकांना प्रायव्हेट जिमला जाऊन अफोर्ड होत नाही आणि त्या ह्याच्यामध्ये फ्रीमध्ये केलं म्हटलं तर एकदम बायकांना खूप छान झालं आणि हेल्थ चांगलं राहिलं पाहिजे. तर आम्हाला हे कळालं ज्यावेळी महिलांसाठी फक्त जिम सुरू करतायत त्यावेळी आमच्या भागातल्या बऱ्याच महिला खुश झाल्या होत्या. घरातून फुल मूल सोडून जर आपण हे व्यायामशाळेत येऊन थोडा आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ दिला तर हा चांगलाच आहे. खूप दिवस झाले आम्ही बघतोय की साहेब आमच्यासाठी काही ना काही करतच असतात. प्रत्येक वेळी जेंट्ससाठी होती, लेडीजसाठी काहीच नव्हतं. साहेबांनी एक नंबर काम केलं. महिला या घराचा आधार असतात. महिलांशिवाय घर काही घरपण नसतं. सारंग साहेबांनी जी व्यायामशाळा चालू केली आहे ती फार उत्कृष्ट त्यांचा विचार आहे आणि त्यांच्या विचाराला आम्ही सगळ्यांनी साथ देऊन आपली प्रकृती जपणे. ती साहेबांनी जो व्यायामशाळा चालू केली ना त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करते. मला खूपच आनंद वाटतो. तर ही जिम सगळ्यांसाठी फायदेशीर ठरेल. ह्या एरियासाठी तर खूपच चांगलं काम केलं आहे. ह्या भागामध्ये जेवढं त्यांच्यासाठी बोलणे येईल ना तेवढं कमीच आहे आणि साहेबांची कामे जेवढं बघील ना तेवढं खूपच आहेत. महिला काय करतात, जेंट्स वगैरे आणि लेडीज असं दोघींना आपल्याला जर दोघांना जायचं म्हटलं तर तिथं कचवतात. म्हणजे खास करून महिलांसाठी त्या उपक्रम हा राबवला हे तर खूप छान केलं. सारंगधर साहेबांनी भरपूर महिलांसाठी पण केलं आहे आणि म्हणजे त्यांचा आहे पुरेपूर सगळ्यांना फायदा झालेला आहे. म्हणजे प्रत्येकाला जिमला जाणं असं परवडत पण नसते ना एकेकांना, तर साहेबांनी त्याच्यासाठी हे जिम उपलब्ध करून दिलेले असल्यामुळे फ्री त्याचा भरपूर महिला फायदा घेतली. कोल्हापुरात आजपर्यंत अनेक व्यायामशाळा निर्माण झालेल्या आहेत. त्या फक्त आणि फक्त पुरुषांसाठी आणि तरुणांसाठी होत्या. मात्र कोल्हापुरातील साने गुरुजी परिसरामध्ये आता शारंगधर देशमुख जे आहेत त्यांच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष असं व्यायामशाळा निर्माण झालेली आहे, तयार करण्यात आलेली आहे. आणि याबाबतच माझ्यासोबत काही महिला आहेत. आपण त्यांच्याशी त्यांच्या संवाद साधूया आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. ताई, काय सांगाल, आज करवीर संस्थापिका रणरागिणी महाराणी ताराणी महिलांसाठी एक विशेष असं व्यायामशाळा या ठिकाणी निर्माण झालेली आहे, काय तुमच्या प्रतिक्रिया? प्रथमतः शारंगधर साहेबांचं मी अभिनंदन करते. त्यांनी हे उपक्रम राबवल्याबद्दल. महिलांना काय होते, ऑफिसला वगैरे जातात त्यामुळे व्यायामाला वगैरे इकडे येता येत नाही आणि ही जिम आता महिलांसाठी खास राबवले त्यामुळे चांगलं आहे. कारण महिला काय करतात, जेंट्स वगैरे आणि लेडीज असं दोघींना आपल्याला जर दोघांना जायचं म्हटलं तर तिथं कचवतात. म्हणजे खास करून महिलांसाठी त्या उपक्रम हा राबवला हे तर खूप छान केले आणि वेळ काढून सगळ्या महिलांनी इथं जॉईन व्हावं. आणि इथं आता मसाज रूम चालू केली आहे, त्यानंतर चिल्ड्रन्स रूम चालू केली आहे चिल्ड्रनना प्ले करण्यासाठी. त्यानंतर जिम चे आयटम्स वगैरे भरपूर आहेत. आणखीन म्हणजे सगळ्यांनी इथं यावं, जिम करावी हे माझं सगळ्यांना कळकळीचं विनंती आहे. काय सांगाल, महिलांसाठी एक जिम या ठिकाणी तयार केलेली आहे, कसं वाटतंय? एक महिलांसाठी जिम जी आहे ती चांगला उपक्रम वाटतोय का? आहे एकदम बेस्ट आहे की महिलांनी पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. स्वतः स्टेबल राहणं खूप गरजेचं आहे. त्याबरोबर त्यांची फॅमिली पण सेट होईल वगैरे ते अशा नक्कीच होणार, कारण आतापर्यंत इतक्या वर्षात महिलांच्या बद्दल आरोग्याचा कोणी इतका विचार केला नव्हता एवढा आमच्या सारंग देशमुखनी केलाय. आणि त्यामुळे एवढं भव्य स्वरूपात एवढं जिम झालेलं आहे. त्यामुळे महिला त्याचा लाभ घेऊ शकतात. कारण जिमची बाहेर जायचं म्हणजे फी परवडणारी नसते सर्वसामान्य महिलांना, पण आता त्यामुळे हे जिम झाल्यामुळे सगळ्या इथल्या एरियाच्या सगळं महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे. तुम्ही जिम बघितलात का? हो, आता जाणार की बघा, आता जस्ट आले मी. तुम्ही जिम पाहिलात? हो, मी आतून सर्व जिम मध्ये वेगळं वैशिष्ट्य आहे असं? वेगळं वैशिष्ट्य म्हणजे मसाज रूम आहे, झुंबोचं पण चालू केले. त्यानंतर मुलांसाठी, लहान मुलांसाठी पण चालू केलेलं आहे. आणि एक म्हणजे सगळे बघितले मी, जिम्सचे आयटम खूप चांगले आहेत. म्हणजे इथं हे सगळे अवेलेबल सगळीकडे भेटत नाहीत. म्हणजे हो, जिम पाहिलेली आहे आणि इक्विपमेंट्स तर एकदम छान आणलेले आहेत. जसं प्रायव्हेटमध्ये असतात सगळे तसे एकदम छान जिम हे आहे आता. आणि महत्त्वाची सोय म्हणजे अशी केलेली आहे की वॉशरूम्स वगैरे लेडीजला पाहिजे असतात ते सुद्धा आहे तिथं आतमध्ये.
म्हणजे या संपूर्ण परिसरातील महिलांना या व्यायामशाळेचा फायदा कसा होईल असं तुम्हाला वाटतं? खरं म्हटलं तर हे खूप छान देशमुख साहेबांनी नियोजन केलेलं आहे, कारण आत्ता सध्याला हेल्थ कॉन्शियस बायका नाही आहेत. सगळ्यांचं वेट खूप गेन आहे आणि बायकांना प्रायव्हेट जिमला जाऊन अफोर्ड होत नाही. आणि त्या ह्याच्यामध्ये फ्रीमध्ये केलं म्हटलं तर एकदम बायकांना खूप छान झालं आहे आणि हेल्थ चांगलं राहील आता इथून पुढं. बर, तुम्ही या जिमचा लाभ घेणार आहे का? पहिलं पर्सन मी असणार आहे, फर्स्ट पर्सन. काय वाटतंय, जिम तुम्ही पाहिलीत? नाही अजून गेलेलं, जिम नाही पण पाहिलं. महिलांसाठी जिम उभा करणं हे महिलांसाठी फायदेशीर आहे का तोट्याचा आहे? वेळ घालूपणा आहे का? नाही फायद्याचं आहे. प्रत्येकीनं आपली हेल्थ ही जपलीच पाहिजे ना, त्याच्यामुळे फायद्याचं आहे. सगळ्यांनी यायलाच पाहिजे. आणि सारंग साहेबांनी जो हा उपक्रम केलाय तो छान आहे. एकतर आम्हाला हे कळालं ज्यावेळी महिलांसाठी फक्त जिम सुरू करतायत त्यावेळी आमच्या भागातल्या बऱ्याच महिला खुश झाल्या होत्या. कारण ओपन जिम आहे पण बऱ्यापैकी अजून थोड्या महिला जातच नाहीत तिथं. तर ही जिम सगळ्यांसाठी फायदेशीर ठरेल. ह्या एरियासाठी तर खूपच चांगलं काम केलंय हे. बर, आणि या एरियातल्या आमच्या मैत्रिणी सगळ्या आम्ही खुश आहे यासाठी. प्रतिसाद कसा मिळेल तुम्हाला काय वाटतं? आता 100% जिम सुरू झालेली आहे. 100%. आता चर्चा चालू आहे. बर बर, म्हणजे ऍडमिशन चालू होतील आता. शारंग देशमुख साहेबांनी जे काही हा विचार केला, हा विचाराबद्दल तुम्हाला काय वाटतं की महिलांसाठी एक जिम उभारावी? नक्कीच चांगला विचार केला आहे आणि आता खरंच गरजच होती ह्या गोष्टीची. कारण काही महिलांना जेंट्स लेडीज जिमला जाता येत नाही घरातून किंवा काही हे असतात रूल्स असतात त्यांचे. तर ही महिलांसाठी असल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळणार आणि सरांनी खरंच खूप छान काम केलंय. मला एवढं अत्यंत छान वाटते की खूप दिवस झाले आम्ही बघतोय की साहेब आमच्यासाठी काही ना काही करतच असतात. महिलांच्यासाठी पहिल्यांदा आनंदाची खबर आहे की यांनी महिलांची व्यायामशाळा चालू केली आणि आम्हाला एवढं अत्यंत तेवढी भागामध्ये एकही व्यायामशाळा नव्हती. पण आता साहेबांच्या मुळाला अत्यंत 100% महिला सगळी कामं सोडून पहिले महिला व्यायामसाठी येतील. कारण का प्रत्येकीला घरामध्ये चूल आणि मुलंच आहेत. तो घरामध्ये कामासाठी वेळ भेटत नसल्यामुळे मुलांना घरातून बाया बाहेर पडतील. पण आता मला असं 100% असं वाटू शकते घरातली प्रत्येक बाई बाहेर पडून आपल्या स्वतःच्या तब्येतीसाठी आणि शरीरासाठी योग्य व्यायाम करण्यासाठी साहेबांनी जे व्यायामशाळा चालू केली ना त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करते. मला खूपच आनंद वाटतो की ह्या भागामध्ये जेवढं त्यांच्यासाठी बोलण्यात येईल ना तेवढं कमीच आहे. आणि साहेबांची कामे जेवढं बघील ना तेवढं खूपच आहेत. जेवढे भागामध्ये मी आता रंकाळ्याची कामं असू द्या, 15 दिवस झाले मी साहेबांचे सगळे पोस्ट आम्ही बघत आहोत की प्रत्येकाच्या काम पुढे येऊन आणि ते आपुलपणा त्यांना भरपूर वाटतो. मॅडम प्राची मॅडम आणि साहेब यांचं एवढंच आम्हाला जवळची नाते वाटतं ना. खूप असं घरगुती नाते कसं असतं असे वाटते. फायदा महिलांना होईल का? हो नक्की 100%. ज्याची तब्येत लहान आहे आणि त्यांनी इथे येऊ शकते आणि तब्येत चांगली होऊ शकते इथं आणि हेल्थसाठी खूप छान आहे. आणि खरंच हा सगळ्यांनी डिसिजन घेताना पूर्ण भागात कोल्हापूरमध्ये ते 1 नंबर ही जिम शाळा त्यांनी सिद्ध करून दाखवतील हे मला निश्चित वाटतं. इथे अतिशय उत्कृष्ट झालेली आहे व्यायामशाळा. अशी महिलांसाठी कधीच नव्हती. ती पहिल्यांदाच झाल्या आपल्या भागात. प्रत्येक वेळी जेंट्ससाठी होती, लेडीजसाठी काहीच नव्हतं. साहेबांनी 1 नंबर काम केलेलं आहे. काय वाटतंय या जिमचा फायदा महिलांना होईल का? महिला या घराचा आधार असतात. महिलांशिवाय घर पण नसतं. त्यामुळे महिला ह्या सक्षम आणि सशक्त असल्या तरच आपलं घर चालतं. त्यामुळे महिलांनी पण स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे. या विचारातून शारंग साहेबांनी जी व्यायामशाळा चालू केली आहे ती फार उत्कृष्ट त्यांचा विचार आहे आणि त्यांच्या विचाराला आम्ही सगळ्यांनी साथ देऊन आपली प्रकृती जपणे, घरातून चूलमूल सोडून जर आपण हे व्यायामशाळेत येऊन थोडा आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ दिला तर हा चांगलाच आहे. आणि संसारासाठी एक स्त्री संसार घडवू शकते तर देश पण घडवू शकते. त्यामुळे महिलांनी याचा व्यायामशाळेत येऊन सगळ्यात चांगला फायदा करून घ्यावा आपली असं मला वाटतं. आणि साहेबांनी ही योजना चालू करून महिलांचा फार मोठा विचार केलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीत आता आपण निवडणुकीबद्दल जरा बोलूया. महिलांसाठी शारंग देशमुख साहेबांनी एक व्यायामशाळा त्यांच्या प्रकृतीचा विचार केला, आरोग्याचा विचार केला आणि व्यायामशाळा निर्माण केली. या निवडणुकीत काय वाटतंय, बदल होईल काय? नक्कीच काय होणार? नक्कीच बदल होईल. एकच धर शारंग धर असंच आहे. साहेब नेहमीच महिलांचा विचार करतात. आता तुम्ही जर बघत असला तर इथं सगळ्यात जास्त याच्यामध्ये महिलाच आहे. त्यामुळे महिलांचा साहेबांनी नक्कीच विचार केलेला आहे. त्यामुळे महिला ह्या सगळ्यांचा पाठिंबा, महिलांचा तर माझ्या मते सगळ्यांचा पाठिंबा असणार की या निवडणुकीत तुम्ही मतदान करणार आहात. मतदान करताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? व्यक्ती, त्याचं काम, त्याचं शिक्षण हे बघूनच आम्ही मतदान करणार. पक्ष बघून मतदान होत नसतं सर. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही काय बघणार आहे, व्यक्ती बघणार की पक्ष बघणार?
आम्ही व्यक्ती बघणार, कारण की सारंगधर साहेबांनी भरपूर महिलांसाठी पण केलंय आणि म्हणजे त्यांचा आहे पुरेपूर सगळ्यांना फायदा झालेला आहे आतापर्यंत तरी, आणि इथून पुढे पण आम्ही साहेबांसाठी झटणार. होय, नक्कीच होणार. कारण म्हणजे प्रत्येकाला जिमला जाणं असं परवडत पण नसते ना एकेकांना. तर साहेबांनी त्याच्यासाठी हे जिम उपलब्ध करून दिलेले असल्यामुळे फ्री त्याचा भरपूर महिला फायदा घेतील. आणि सारंगधर देशमुख भरपूर म्हणजे त्याचा तिने जिम केल्याबद्दल त्याचा महिला भरपूर फायदा घेतील. बर, तुम्हाला काय वाटते ताई, या जिमचा फायदा किंवा तुम्ही स्वतः या जिमचा लाभ घेणार आहात का? हो हो, मी तर घेणारच आहे आणि बरोबर माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण घ्यायला लावणार आहे. तसं सारंग देशमुखांनी खूपच छान केलेले आहे, त्यामुळे त्यांचा पहिला आभार आहे मी. आणि बरेच त्यांनी कामं भरपूर महिलांसाठी पण तोच उपलब्ध माझा एक केलेला महत्त्वाचा आहे. प्रश्न आहे, जिम केली म्हणजे विकास केला का हो? नाही, तसं काही नाही. असं काही नाही. इतर ही कामं इतर ही सगळी कामं केलेली आहेत साहेबांनी. म्हणजे असं त्यांना म्हणजे नावं ठेवण्यासारखं काहीच नाही. म्हणजे रस्ते, गटारी, परत हॉल वगैरे असं सगळं करून दिलेलं आहे. आणि आता आणि जर ते पुढं आले तर आणि आमच्या काही समस्या असेल ते त्यांना पण ते हे करतील, पूर्ण करतील. महिलांसाठी भाऊ हा हक्काचा असते, ते आमचा सारंग भैया आहे, एवढंच बोलते मी. तर आपण पाहिलं की महाराणी रणरागिणी ताराराणी महिलांसाठीची व्यायामशाळा सारंगधर देशमुख यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. या जिम मध्ये अत्याधुनिक मशिनरी आहेत, झुंबा आहे, महिलांसाठी चेंजिंग रूम असतील, वेटिंग रूम असतील, अशा विविध ज्या सुविधा हव्यात त्या सर्व सुविधा या जिम मध्ये आहेत. आणि या जिमचा नक्कीच फायदा या महिलांना होईल, त्यांचं आरोग्य जपण्यात आणि महिला सक्षमीकरणासाठी सारंग देशमुख यांचं हे पाऊल महिलांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार असल्याचा प्रतिक्रिया आपल्याला या महिलांनी दिलेल्या आहेत.